नमस्कार मित्रांनो, गौरीने सत्य सांगताच मात्र राजन चक्क घाबरला. तर नक्की गौरीने काय सत्य सांगितलं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, एकीकडे मात्र आता तुम्ही पाहिलंच की कामिनी आणि रागिनी कशाप्रकारे घाबरून गेलेले असतात, कारण की त्यांना समजलेलं असतं की गौरी जिवंत आहे आणि ते आपल्या आजूबाजूलाच आहे. तर दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजींना असं समजलेलं असतं की कमळी तिची खरी नात नाही येते. त्याच्यामुळे एकीकडे मात्र आता अनामिकाची देखील एंट्री झालेली असते आणि ऋषीची आई म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे, नयनताराला माहीत असतं की आपल्या ऋषीला आपण मुलगी बघतोय तर ह्या मुलीपेक्षा चांगली मुलगी आपल्याला भेटणारच नाही, कारण की ऋषीच्या आईनेच हा सगळा काही प्लॅनिंग बनवलेला असतो की अनामिकाला बोलवायचं आणि ऋषीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं. तर एकीकडे मात्र ऋषीच्या मनामध्ये मात्र आपल्या कमळीबाबत खूप साऱ्या फिलिंग्स असतात. तर पुढे जाऊन आता तुम्हाला पाहायला भेटेल की ऋषीला समजत नसतं की आता काय करावं. एकीकडे अनामिका तर दुसरीकडे मात्र कमळी, तर नेमकं कोणाला निवडावं. तर एकीकडे मात्र आता ऋषीच्या आईचं म्हणजेच नयनताराचं म्हणणं असतं की ऋषीने आता अनामिकासोबत लग्न करावं, लवकरात लवकर त्यांची एंगेजमेंट झालेला प्रोमो तुम्हाला पाहायला भेटेल. पण दुसरीकडे मात्र आता कमळीच्या मनात देखील धाकधूक असते, कारण की कमळीला असं वाटायला लागतं की ऋषी सरांचं माझ्यावरती प्रेम असेल का, कारण की कमळीला देखील ऋषी सर आवडायला लागलेले असतात. तर निंगीसारखी म्हणत असते की बघ कमळे, तुला जर ऋषी सर आवडत असेल तर लवकरात लवकर विचार, एकदा वेळ निघून गेल्याच्या नंतर आपण काहीच करू शकणार नाहीये. तर कमळी म्हणत असते की अगं निंगे, तुला वेळ लागले का, मी असं काय माझ्या मनात चाललेलं देखील नाही. पण खरंच कमळीच्या मनामध्ये देखील आता ऋषी सरांबद्दल प्रेम निर्माण झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता अनामिका आणि ऋषीला जवळ पाहून कमळीचा चांगलाच जळफळाट होत असतो. तर आता मात्र गौरीला शोधण्यासाठी मात्र ह्या कामिनीने खूप मोठा तगडा प्लॅनिंग बनवलेला असतो आणि सोबतच मात्र रागिनी मात्र प्रचंड घाबरलेली असते, कारण की रागिनीला वाटत असतं की ती जर गौरी परत आली तर त्याच्यानंतर राजन त्या गौरीचा स्वीकार करेल आणि नंतर आपल्या रस्त्यावरती हकलपट्टी होईल. तर पुढे आता राजन आणि आपल्या सोबतच राजनची आणि गौरीची भेट होती आणि त्यावेळेस मात्र गौरी राजनला सगळं सत्य सांगणार असते आणि त्याच वेळेस मात्र त्या स्पॉटला मात्र जाऊन मात्र कामिनीला देखील हे दोघेजण दिसतात. तर आता मित्रांनो, कहाणीमध्ये ट्विस्ट असा येणार आहे, एकीकडे मात्र राजन आपलं सगळं काही गौरीचं म्हणणं ऐकून घेतो आणि गौरी आपलं राजनला कमळीबाबतचं देखील सत्य सांगते आणि दुसरीकडे मात्र कामिनी आणि रागिनीचं देखील सत्य सांगणार आहे. तर नेमकं आता राजन करतोय काय हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, राजननी काय केलं पाहिजे ह्या रागिनीसोबत आणि कामिनीसोबत हे तुम्ही सांगायला विसरू नका. तर व्हिडिओ पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा.